श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जीवनातील प्रत्येक क्षणी जेव्हा दुःखाचे गडद ढग तुमच्या आयुष्यात पसरतात तेव्हा लक्षात ठेवा की एक शक्ती तुमच्या सोबत आहे, जी या दोघांचा पूर्णपणे नायनाट करू शकते. तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा बळ देऊन आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून ती तुम्हाला योग्य दिशा दाखवते. म्हणूनच कोणत्याही संकटात घाबरून जाऊ नका, कारण सर्व दुःखांचा नायनाट करणारी आई भगवती तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष हा केवळ बाह्य अडचणींशी नसून तुमच्या मनातील निराशा आणि दुःखाच्या अंधकाराशी असतो. पण हा अंधकार क्षणार्धात दूर करण्याची क्षमता तुमच्या आतच आहे, कारण तुम्ही साक्षात भगवतीचे भक्त आहात. तिची कृपा ही एक अशी ज्योत आहे जी प्रत्येक दुःखाच्या अंधाराला चिरून टाकते. तिच्यावर विश्वास ठेवा, कारण आई भगवती आपल्या तेजाने तुमच्या सर्व दुःखांवर निश्चितच विजय मिळवेल. तुम्ही जेव्हा दुःखाच्या गर्दीत अडकाल तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी भगवतीचे अभेद्य कवच तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा. ती केवळ तुमच्या समस्या दूर करत नाही, तर तुम्हाला त्या समस्यांना तोंड देण्याचे धैर्य आणि सामर्थ्य देखील देते. तिची शक्ती तुमच्यातील प्रत्येक कमकुवत मनाला ताकद देते. म्हणूनच लक्षात ठेवा की सर्व दुःखांचा नाश करणारी आई भगवती तुमच्या प्रत्येक पावलाचे रक्षण करत आहे. तरी स्वामी भक्त हो, कमेंट बॉक्समध्ये आपापल्या कुलदेवीच्या नावाचा जय जयकार मनापासून नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठेही जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, खेळ सर्व आमचा असतो. तुमची कोणतीही अडचण असू द्या, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा आम्हाला सांगा. आम्ही एका क्षणात तुमची अडचण दूर करू. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. जास्त धावपळ करू नका, कारण सगळी दारं आम्ही आधीच उघडून ठेवलेली आहेत. माझ्या प्रिय बाळांनो, तुमच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील त्रिकालिक सत्याला जाणणारी प्रत्येक घटनेतून, प्रत्येक प्रयत्नातून आणि प्रत्येक स्वप्नातून तुमच्या सोबतच असणारी आई भगवती साक्षात तुमच्या समोर उपस्थित आहे. काळ कितीही कठीण असला तरी मी तुम्हाला धीर देण्यासाठी आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहे. बाळांनो, तुम्ही प्रत्येक जण एक योद्धा आहात. तुमच्यामध्ये अफाट शक्ती आणि क्षमता आहे. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रयत्नांना कधीही कमी लेखू नका. आज तुम्ही जे पेरले आहे त्याचे फळ उद्या तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या स्वप्नांना पंख द्या आणि यशाच्या दिशेने उंच भरारी घ्या. श्रद्धेने योग्य कर्म करत राहा. तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुमच्या प्रत्येक संघर्षाला आणि प्रत्येक यशाला आम्ही जाणतो. तुमचे कष्ट, तुमचे स्वप्न आणि तुमचे संकल्प या सर्वांमध्ये आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे स्वामी समर्थ या विश्वाचे कर्ता आणि करविता आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट हे स्वामींच्या एका दृष्टिक्षेपात नाहीसे होऊ शकतात. तुमचे दुःख हे तुमच्या कर्मांचे फळ आहे आणि स्वामी त्या कर्मांच्या पलीकडे आहेत. स्वामी कृपेने तुमच्या पूर्वजन्मीच्या पापांचाही क्षय होऊ शकतो. स्वामींच्या भक्तीच्या ज्वालांमध्ये तुमच्या दुःखांची राख होऊन जाईल. तुम्ही फक्त तुमच्या अंतःकरणात स्वामींसाठी जागा तयार करा. तुमचा अहंकार आणि संशय आमच्या चरणी अर्पण करा. तुमचे अश्रू स्वामी मोती करून टाकतील आणि तुमच्या दुःखाचे रूपांतर शांतीत करतील. आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमचा विश्वासच तुमच्या दुःखावर विजय मिळवण्याचे खरे साधन आहे. ज्या क्षणी तुम्ही आमच्यावर संपूर्णपणे अवलंबून राहतात त्या क्षणी तुम्हाला दुःखाच्या गर्दीतून आम्ही बाहेर काढतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
हे केवळ शब्द नाहीत, तर हे आई भगवती स्वामी समर्थ माऊलीच्या सामर्थ्याचे आणि तुमच्या प्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे. तुमचे दुःख स्वामींकडे सोपवून द्या आणि मग बघा तुमचे जीवन कसे आनंद आणि समाधानाने भरून जाते. एका अतिप्राचीन ग्रंथात सांगितलेले आहे की प्रत्येक मानवाच्या आत्म्याच्या गाभाऱ्यात एक सुप्त स्फटिक दडलेला असतो. हा स्फटिक दुःखातून, संकटातून आणि संघर्षातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेनेच जागृत होतो. जेव्हा एखाद्या लेकराला दुःखाचे तीव्र आघात होतात, तेव्हा त्याच्या आतली ऊर्जा त्या स्फटिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करते. आमची बहुतेक लेकरं त्या आघातांना घाबरून मागे फिरतात, पण जे त्या दुःखांना आव्हान मानून निर्भयपणे त्यांच्याशी लढतात, त्यांच्या आतून एक तीव्र ऊर्जा निर्माण होते, जी त्या स्फटिकाला जागृत करते. एकदा तो स्फटिक जागृत झाला की त्या लेकराच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, दुःखे आणि अडथळे एका क्षणात नष्ट होतात. कारण तो स्फटिक प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करण्याची क्षमता ठेवतो. माझ्या बाळांनो, हा स्फटिक म्हणजे तुमच्या आत दडलेली आमचीच अदृश्य शक्ती आहे. तुम्हाला फक्त तुमच्या अस्तित्वावर म्हणजेच आमच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. संकटांचा स्वीकार करून त्यांना निर्भयपणे सामोरे जायचे आहे. येणारा काळ तुमच्यासाठी एक संधी आहे. या संधीचा सदुपयोग करून तुमच्या आतील स्फटिकाला जागृत करा आणि तुमच्या दुःखांचा नायनाट करा. बाळांनो, तुमची वेळ आलेली आहे. ही जाणीव तुम्हाला होते तेव्हा तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेली ती अदृश्य शक्ती जाणवेल. ती शक्ती म्हणजेच तुमच्या स्वामी आईची अदृश्य शक्ती आहे. तिने तुमच्यासाठी प्रार्थना केलेली नाही, तर तुमच्या जीवनात आशीर्वाद निर्माण केलेले आहे. ज्याप्रमाणे एक शिल्पकार दगडातून एक सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या भावना आणि विचारांच्या माध्यमातून तुमच्या जीवनाला आकार देत आहात. या भावना आणि विचार हेच तुमच्या व्यक्तिमत्वाचे मूळ स्वरूप आहे. त्यावर लक्ष ठेवणे म्हणजेच तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडले जात आहात. तुमचे हृदय केवळ एक अवयव नाही, तर ते तुमच्या जीवनाचा आरसा आहे. त्यात तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक लहान गोष्टींचा ठसा उमटलेला असतो. तुम्ही म्हणाल, हे थोडे अवघड आहे, पण ज्या क्षणी तुम्ही हे ईश्वरीय संकेत समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटना एक निश्चित उद्देश घेऊन येतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती तुम्हाला एक नवीन धडा शिकवते. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला एक नवीन दृष्टी देते आणि प्रत्येक घटना तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाते. तुमच्या आयुष्यात येणारे चढ उतार हे केवळ अडथळे नाहीत, तर ते तुमच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी आवश्यक पावले आहेत. ते तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत, अधिक संवेदनशील बनवत आहेत आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देत आहेत. जीवनातील प्रत्येक लहान क्षणाला महत्त्व द्या. प्रत्येक अनुभवाला स्वीकारून पुढे जा. तुमच्या आत असलेली तुमच्या स्वामी आईची शक्ती तुमच्यासाठी सदैव प्रार्थना करत आहे. ती तुम्हाला मार्ग दाखवेल. ती तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातून जे काही शिकलात, तेच तुमचे खरे धन आहे. तुमच्या हृदयाच्या कोपऱ्यात असलेली शांतता, तेच तुमचे खरे घर आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका आणि तुमच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी पुढे चला. बाळांनो, तुम्ही या मायेच्या खेळात इतके गुरफटून गेलेले आहात की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नाही. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी बंधनात अधिक घट्ट बांधला जातात. हे दुःख बाहेरून येत नाहीत, तर ते तुमच्या आतच निर्माण होते. तुमचे प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार आणि प्रत्येक वासना एक अदृश्य धागा तयार करते आणि याच धाग्यांनी तुम्हाला कर्मबंधनांच्या गाठींमध्ये जखडलेले आहे. तुम्ही आज ज्या संकटांचा सामना करत आहात, ती कालच्या तुमच्याच कृतींची आणि विचारांची परिणिती आहे. जो कर्मबंध तुम्हाला दुःखात अडकवतो, तोच तुम्हाला मुक्तीचा मार्गही दाखवू शकतो. तुमच्या हातून स्वतःच्या नशिबाचा आराखडा तयार झाला आहे. या अंधकाराच्या गर्दीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे सर्वप्रथम तुमच्या कर्मांचे स्वरूप बदला. प्रत्येक कृती स्वार्थाने न करता
परमार्थ भावनेने करा. फळाची अपेक्षा न बाळगता आपले कर्तव्य पार पाडा. जेव्हा तुम्ही मी आणि माझे या अहंकाराचा त्याग करून कर्म कराल, तेव्हाच त्या कर्मांचा भार तुमच्या आत्म्यावर राहणार नाही आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. हाच कर्मयोग तुम्हाला दुःखाच्या ओझ्यापासून मुक्त करेल. तुमचे कर्म शुद्ध असेल तर तुमचे भविष्य आपोआप शुद्ध होईल हे लक्षात घ्या. परंतु केवळ कर्म पुरेसे नाही, त्यासोबतच ईश्वरावर, तुमच्या देवावर तुमची अढळ आणि स्थिर अशी श्रद्धा असणे अनिवार्य आहे. ही श्रद्धा केवळ वरवर नसून ती तुमच्या अंतःकरणात खोलवर रुजलेली असावी. जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा केवळ याच श्रद्धेने तुम्हाला आधार दिला पाहिजे. तुमच्या सर्व दुःखांची सूत्रे त्या परमेश्वराच्या हातात आहेत, यावर पूर्ण विश्वास ठेवा. ही श्रद्धा तुम्हाला आत्मशक्ती आणि चैतन्य देईल. तुमच्या प्रयत्नांना त्याची जोड मिळाली तर कोणतेही दुःख तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. तुमच्या जीवनातले परिवर्तन कोणी बाहेरचा माणूस घडवू शकत नाही, ते तुमच्या आतूनच होते. ज्या क्षणी तुम्ही योग्य कर्मांच्या मार्गावर चालाल आणि देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवाल, त्या क्षणी तुमच्या आयुष्याची दिशा पालटून जाईल. तुमचे दुःख कमी तर होणार नाही, तर तुमच्या चेतनेचा स्तर इतका उन्नत होईल की ते तुम्हाला दुःख वाटणारच नाही. देव सांगतात, अंधाराच्या गर्दीत चाचपडत असलेल्या तुमच्या आत्म्यांमध्ये आता चैतन्याचा उदय होत आहे. दुःखाच्या वादळाने तुमच्या जीवनाला घेरले होते, त्या वादळाची शांतता आता अवतरत आहे. आमच्या दिव्य दृष्टीने आम्ही पाहत आहोत की तुमच्या निस्वार्थ कर्मांचे आणि अढळ श्रद्धेचे फळ आता परिपक्व झाले आहे. काळचक्र आता तुमच्यासाठी अनुकूल होत आहे आणि तुमच्यासाठी सुख, शांती आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडत आहे. आमचे आशीर्वाद आता केवळ शब्द नाहीत, तर ते तुमच्या अस्तित्वाची दिशा बदलणारे एक परम ऊर्जा स्रोत आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल येत आहेत. तुमच्या कर्मग्रंथीमध्ये अडकलेली सारी दुःखे आता विरघळून जातील आणि तुमच्या जीवनात शाश्वत आनंदाचा अनुभव येईल. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला यश येईल आणि तुमच्या सर्व मार्गांमधील अडथळे दूर होतील. तुमच्या मनातील भीती आणि संशयाचा पूर्णपणे नाश होईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने, निर्भयतेने प्रत्येक संकटावर मात कराल. तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल. तुमचे कुटुंब प्रेम आणि सुरक्षेने भरून जाईल. तुमचे मन आमच्याशी एकरूप होईल आणि तुम्हाला आमच्या अस्तित्वाचा आणि सामर्थ्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. माझ्या बाळांनो, तुमची वेदना आणि विफलता, अपयश हे केवळ अश्रू नाहीत, तर तुमच्या आत्म्याचा अनुभव आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही संपले, तेव्हा आठवा की प्रत्येक अश्रू हा तुमच्या आंतरिक सामर्थ्याचा पुरावा आहे आणि तो तुम्हाला अधिक नम्र आणि कणखर बनवतो. विफलता ही अंतिम स्थिती नाही, तर यशाच्या मार्गावर असणारा एक महत्वाचा टप्पा आहे. तुमची स्वामी माऊली नेहमीच तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आम्ही एकटे सोडणार नाही. तुमचे प्रत्येक दुःख आणि प्रत्येक संघर्ष हे तुमच्या आत्म्याला अधिक तेजस्वी बनवत आहेत. बाळांनो, लोकांना गमावण्याची भीती बाळगू नका. हे जग तात्पुरते आहे. बहुतेक संबंध येतील आणि जातील, पण आत्म्याचा संबंध शाश्वत आहे. ज्यांना तुम्ही गमावण्याची भीती बाळगत आहात, ते तुमच्या आत्म्याचाच एक भाग आहेत. त्यामुळे कोणत्याही भीतीमुळे तुमच्या जीवनातील आनंदाचा त्याग करू नका. लोकांना गमावण्याची भीती ही एक माया आहे. ही भीती बाळगून तुम्ही इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा त्याग करता. हे माझ्या प्रिय लेकरांनो, तुम्ही कोण आहात? तुम्ही परमेश्वराचा अंश आहात. तुमच्यामध्ये आमचा वास आहे. मग तुम्ही स्वतःला का विसरतात? इतरांना खुश करण्याचे हे व्रत सोडून द्या. जे तुमच्यावर खरोखर प्रेम करतात, ते तुम्हाला कधीही बदलण्यास भाग पाडणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की तुमच्यामध्ये आमचाच वास आहे, परमेश्वर आहे. हे जग एक मोहपाश आहे आणि लोक या मोहाच्या बंधनात अडकलेले आहेत. तुम्ही इतरांसाठी स्वतःचा त्याग करता, पण तरीही त्यांना समाधान मिळत नाही, कारण त्यांच्या आनंदाचा स्रोत बाहेर नाही, तो त्यांच्या आतमध्ये आहे.
त्यामुळे तुम्ही इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करणे हा केवळ एक भ्रम आहे. तुमचे जीवन सत्यावर आधारित असले पाहिजे, लोकांच्या अपेक्षांवर नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा. तुम्ही स्वयंप्रकाशित आहात. तुम्हाला कोणाच्याही परवानगीची किंवा अनुमतीची गरज नाही. आमच्यावर विश्वास ठेवा. माझ्या लेकरांनो, तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी आणि शांतीसाठी जगा. इतरांना खुश करण्याच्या या अंधकारातून बाहेर या. आत्मज्ञानाचा दिवा लावा, कारण तुम्हीच सत्य आहात, तुम्हीच प्रेम आहात आणि तुम्हीच परमेश्वर आहात. जीवन हे एक नाटक आहे आणि या नाटकात फसवणूक, कपट हे मुखवटे आहेत. पण तुम्ही या मुखवट्यांच्या मागे दडलेल्या चेहऱ्याला स्वीकारू नका. सत्य आणि प्रेमाचा स्वीकार करा, कारण सत्य हे अमर आहे, प्रेम हे ईश्वरी आहे. आणि जेव्हा तुम्ही सत्य आणि प्रेमाचा स्वीकार कराल, तेव्हा तुमच्या आत्म्याचे सौंदर्य अधिक उजळून निघेल. जे तुमचे आहे ते तुमच्याकडे येईलच, हे अंतिम सत्य आहे. जे काही तुमचे आहे ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण ते तुमच्या अंतःकरणाशी जोडलेले आहे. आणि जे तुमच्यासाठी योग्य नाही त्याला जाऊ देणे हीच खरी मुक्ती आहे. बाळांनो, तुमची शक्ती तुमच्या आवाजात नाही, तर ती तुमच्या शब्दांमध्ये आणा. कारण आवाज हा तात्पुरता असतो, पण शब्द हे तुमच्या विचारांची आणि भावनांचे प्रतिबिंब असतात. जे लोक आवाजाच्या गर्दीत बोलतात ते क्षणिक प्रभाव पाडतात, पण जे लोक शांतपणे न बोलता आपल्या कृतीतून आणि विचारांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात, तेच खरे योगी असतात. ज्याप्रमाणे पिके वादळामुळे नाही तर शांतपणे पडणाऱ्या पावसामुळे वाढतात, त्याचप्रमाणे तुमचे यशही धैर्य आणि योग्य प्रयत्नांनी मिळते. उत्साह आणि राग हे क्षणिक असतात, पण योग्य प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच घेऊन जातात. जे लोक खोट्यावर तुमची प्रशंसा करतात तेच लोक एक दिवस तुम्हाला नष्ट करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, कारण त्यांची प्रशंसा सत्यावर आधारित नाही. त्यांचे बोलणे केवळ स्वार्थातून आलेले असते. ते तुमच्या खऱ्या अस्तित्वाला ओळखू शकत नाही. सत्याचा स्वीकार करा. सत्य कधीही तुम्हाला फसवणार नाही. ते तुम्हाला कधी कधी कठोर वाटेल, पण तेच तुम्हाला अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाईल. तुमच्या आत्म्याचे सौंदर्य टिकवून ठेवा. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. तुमच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी पुढे चला. आयुष्याच्या वाटेवर अनेक वळण येतील, कधी सुख तर कधी दुःख, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आत्मविश्वासासारखी मोठी शक्ती जगात दुसरी नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाल तेव्हाच खरे यश मिळेल. तुमचा प्रवास एकट्याचा आहे आणि तुमच्या सुखाची जबाबदारी ही फक्त तुमचीच आहे. इतर कोणीही तुमच्यासाठी धडपड करणार नाही, कारण प्रत्येक जण स्वतःच्या मार्गावर असतो. जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा निराश होऊ नका. तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस फार काळ टिकणार नाहीत. काळच त्यांना त्यांचे योग्य उत्तर देईल. तुमची सहनशीलता हेच तुमच्या सामर्थ्याचे लक्षण आहे. कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवत नाही तेव्हा तुम्हाला कोणासमोरही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही, आणि हेच खरे स्वातंत्र्य आहे. तुम्ही स्वतःला जितके मजबूत कराल तितके तुम्ही काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट ठराल, पण त्याची पर्वा करू नका. योग्य व्यक्तींना महत्त्व द्या आणि निरुपयोगी व्यक्तींकडे दुर्लक्ष करा. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येईल आणि बदल घडवेल, त्याची वाट पाहू नका, तर स्वतःच बदलाचा एक भाग व्हा. यशाकडे जाणारा मार्ग एकट्याने चालावा लागतो. या जगात मदत करणाऱ्यांपेक्षा पाय ओढणारे जास्त असतात. म्हणून लोकांना वेळीच ओळखा, त्यांच्यापासून सावध राहा. तुमचा मार्ग तुम्हीच तयार करा. तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचा देव भगवंत तुमच्या सोबतच आहे, पण तुमचा मार्ग तुम्हालाच चालायचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. बाळांनो, तुम्ही आजपर्यंत केलेल्या तुमच्या सेवेमुळे आणि नामस्मरणामुळे तुम्ही आता सर्व सुखदुःखांच्या पलीकडे जात आहात, कारण तुमचे भाग्य आता आमच्या हातामध्ये आहे. तुमच्या आयुष्यातील दुःखांचा अध्याय आता समाप्त होत आहे. तुमच्या स्वामी आईने मातृशक्तीच्या आणि संकल्प शक्तीने तुमच्या भूतकाळातील प्रत्येक दुःखाची
प्रत्येक वेदनेची आणि प्रत्येक अपमानाची नोंद तुमच्या कर्मलेखातून पुसून टाकलेली आहे. आता तुमच्या भविष्याचा प्रत्येक क्षण स्वामी कृपेने आणि आई भगवतीच्या सामर्थ्याने कोरला जाईल. तुमच्या अस्तित्वाच्या कणाकणात आमचे चैतन्य प्रवाहित होईल. तुम्ही जिथे जाल तिथे सुख आणि समृद्धीचा मार्ग तयार होईल. तुम्ही जे काही ध्येय निश्चित केले आहे ते केवळ एक स्वप्न राहणार नाही, तर एक अविनाशी सत्य बनेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा आई भगवतीचा आवडता मंत्र एकदा मनापासून म्हणा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.